जगभरात नववर्ष 2026चा उत्साहात स्वागत करण्यात आले। आंतरराष्ट्रीय दिनरेषेजवळील किरबिती येथे सर्वात आधी नववर्षाचे आगमन झाले। त्यानंतर न्यूझीलंड आणि सिडनी येथे भव्य आतिषबाजी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी नववर्ष साजरे करण्यात आले। मध्य पूर्वेत दुबई येथे बुर्ज खलिफावर लाईट आणि ड्रोन शोने नववर्षाचा जल्लोष पाहायला मिळाला आहे। दरम्यान लंडन, पॅरिस आणि न्यूयॉर्क येथे मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली। काही देशांमध्ये पर्यावरणाचा विचार करत फटाक्याऐवजी शांत प्रार्थना आणि लाईट शोद्वारे नववर्ष साजरे करण्यात आले। नववर्षाच्या पहिल्या दिवशी आशियाई शेअर बाजारात संमिश्र सुरुवात झाली असून 2026 हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचं तज्ज्ञांनी सांगितले। जागतिक अर्थव्यवस्थेबाबत संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्थांनी 2026 साठी सावध भूमिका घेतली आहे। वाढती महागाई, भूराजकीय तणाव आणि हवामान बदलाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता देशांनी समन्वयाने धोरण राबवावीत असं आवाहन करण्यात आले। विकसनशील देशांसाठी वित्तपुरवठा, रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आहे। तज्ज्ञांच्या मते जागतिक व्यापार आणि गुंतवणूक स्थिर राहण्यासाठी बहुपक्षीय सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे। युरोपियन संघाने रशियावर लादलेले आर्थिक आणि राजनैतिक निर्बंध पुढील कालावधीसाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। युक्रेन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून युरोपियन नेत्यांनी एकत्रित भूमिका कायम ठेवण्यावर भर दिलाय। ऊर्जा, व्यापार आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित निर्बंध सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। युरोपियन संघाच्या मते आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन होईपर्यंत धोरणात शिथिलता आणली जाणार नाही। या निर्णयामुळे युरोप-रशिया संबंधामध्ये तणाव कायम राहण्याची शक्यता आहे। मध्य पूर्वेतील संघर्ष कमी करण्यासाठी संबंधित देशांमध्ये पुन्हा एकदा राजनैतिक चर्चा सुरू झाली आहेत। कतारमध्ये झालेल्या बैठकीत मानवी मदत, संघर्ष विराम आणि नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात आली। मध्यस्थ देशांनी संवाद सुरू ठेवण्यावर भर दिलाय, तर तणाव कमी करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना राबवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। अद्याप कोणताही अंतिम तोडगा निघालेला नसला तरी चर्चा सुरू राहणं ही सकारात्मक बाब मानली जाते। नवीन वर्ष 2026च्या पहिल्या व्यवहार दिनी जागतिक शेअर बाजारात संमिश्र चित्र पाहायला मिळाले। आशियाई बाजारात काही निर्देश स्थिर राहिले तर काही ठिकाणी मर्यादित घसरण नोंदवण्यात आली। गुंतवणूकदारांचा कल आगामी व्याजदर धोरणे, महागाई आणि जागतिक आर्थिक स्थैर्याकडे लाभलेला आहे। तज्ज्ञांच्या मते 2026 मध्ये जागतिक बाजारपेठांवर राजकीय घडामोडी आणि आर्थिक निर्णयाचा मोठा प्रभाव पडणार आहे। जागतिक हवामान संस्थांनी 2026च्या सुरुवातीलाच हवामान बदलांबाबत इशारा दिलाय। काही देशांमध्ये उष्णतेची लाट तर काही भागात अतिवृष्टी आणि थंडीची तीव्रता वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली। हवामानातील टोकाच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। दीर्घकालीन उपाययोजनांसाठी पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासावर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले। युरोप, अमेरिका आणि आशियातील प्रमुख शहरांमध्ये संगीत मैफिली, लाईट शो आणि पारंपरिक कार्यक्रमांनी नागरिकांनी नव्या वर्षाचं स्वागत केले। अनेक ठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, तर प्रशासनाकडून सुरक्षेची काळजी घेत कार्यक्रम शांततेत पार पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जागतिक सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नाटोची महत्त्वाची आढावा बैठक ब्रुसेल्स येथे पार पडली। या बैठकीत युरोपमधील सुरक्षा, सायबर धोके आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा करण्यात आली। सदस्य देशांनी परस्पर समन्वय वाढवण्यावर भर दिला असून संरक्षण सज्जता कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। नाटोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बदलत्या जागतिक परिस्थितीवर सदस्य देशांनी एकत्रपणे धोरणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे। जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य व्यवस्थेबाबत नववर्षाच्या सुरुवातीलाच इशारा दिलाय। अनेक देशांमध्ये आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळावर वाढता ताण जाणवत असल्याचं WHOने म्हटलं आहे। संसर्गजन्य आजारावर लक्ष ठेवणे, लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याचं आवाहन करण्यात आले। जागतिक स्तरावर सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण महत्त्वाची ठरणार असल्याचंही WHOने स्पष्ट केलंय। नववर्ष 2026च्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली।
युरोप, आशिया आणि मध्य पूर्वेतील प्रमुख विमानतळावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. विमान कंपन्यांच्या मते सुट्ट्या आणि पर्यटनामुळे प्रवाशांची मागणी वाढली आहे. सुरक्षा व्यवस्था आणि वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नववर्ष 2026च्या सुरुवातीलाच हॉलिवूडमध्ये आगामी चित्रपटांच्या घोषणांना वेग आलाय. मोठ्या प्रोडक्शन हाऊसकडून ॲक्शन, सायन्स फिक्शन आणि कौटुंबिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटगृह आणि OTT प्लॅटफॉर्म दोन्हीही माध्यमांसाठी नव्या प्रकल्पावर काम सुरू असल्याचं सांगण्यात येते. मनोरंजन उद्योगात 2026 हे आशादायक ठरेल असा विश्वास निर्माते आणि विश्लेषकांनी व्यक्त केलाय. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विश्वात विविध स्पर्धांना सुरुवात झाली आहे. टेनिस, फुटबॉल आणि क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धेकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय. विविध देशांमध्ये सामने आयोजित करण्यात येत असून खेळाडू नव्या वर्षाची सुरुवात चांगल्या कामगिरीने करण्याचा प्रयत्न करतायत. क्रीडा संघटनेच्या मते 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा कार्यक्रमाची व्याप्ती आणखीनच वाढणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन क्षेत्रात सकारात्मक घडामोडी समोर आल्यात. विविध अंतराळ संस्थांनी आगामी मोहिमांचं वेळापत्रक जाहीर केलं असून चंद्र आणि मंगळ संशोधनावर भर दिला. तंत्रज्ञान, मानवयुक्त मोहिमा आणि आंतरराष्ट्रीय सहकारी या बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाते. तज्ज्ञांच्या मते येत्या काळात अवकाश संशोधनात महत्त्वाचे टप्पे गाठले जाण्याची शक्यता आहे. तर आजच्या आंतरराष्ट्रीय बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.